आणि आता तो पाणी घेऊन कोणाला द्यायला निघाला, बायकोला. महाराज जसा वर आला तसं त्यानं पाहिलं, बायको आहे, गाडी आहे, बैल आहे, पण सुटलेली नाही, झोपलेली. कुणी असं धोका देऊ नको, मी आलो. महाराज तो माग पळतोय आणि महाराज तोपर्यंत कृष्ण परमात्म्यानं स्वतः त्या गवळीचं रूप घेतलं. तशीच गाडी, तसाच चेहरा, तेच पागोटा, तोच बाराबंदी, तेच धोतर. म्हटला आणि देव तिथं आले. देव म्हटले, ए पान कोंबलीस का म्हणे तू? चांगली होती. आल्यानंतर तो गैरुबाब करायला लागले. म्हटली इथं जर मी रुबाब करील तर हे ठोकील. महाराज या तशा आधारानं रुबाब करतात, तशा रुबाब करीत नाही. मग महाराज लक्षात ठेवा, एखादं म्हातारा माणूस घरी असू द्या आणि मग त्यांचं पोरग पुण्याहून इथं घरी येऊ द्या, मग म्हातारीचा रुबाब बघा. हो तुम्हाला तर काय कळत, तुम्ही काल तर गपचूप राहत होती, आज रुबाब करते. मग म्हणजे हा बाबा याला पोराला पुढं जाऊ द्या, मग बघत आहे समजणे वाटे. आणि मग माई बाप लक्षात ठेवा, हा बाबूला अरे कोण आहेस तू? तुम्हाला कोण आहे म्हणजे हिचा नवरा आहे म्हणे. आता तो देव म्हणजे महाराज सोपा नव्हता. अरे मी तू नवरा आहे या गवळीने, मी कोण आहे म्हणे. तुझं आधार कार्ड तिकडे मोदीला देऊन बघ तुझी ओळख पटवून कोण आहे, सी तुमचा म्हणे. आणि मग मायबाप त्यानं त्याला खाली ओढलं. आता खाली ओढल्यावर त्या दोघांची धरपकड जशी सुरू झाली, आता तो देव होता तिसरा तयार झाला. का आता काय पाहतो मागे, हे दोन एकामेकाला धरता येतो, तिसरा आहे ना, त्या तिसऱ्याला म्हटलं, ए पुढे झालीस आज गाडीत. त्यांचं काय खरंय म्हणले, मी तुझा. गाडीत बसलं, चालली ना गाडी. आता ते मागचे दोन होते ना, ते म्हणले सरकार केलं युती करा. काय म्हणते ते, अरे सरकार केलं युती करा म्हणजे आपण दोघं अगोदर एक होऊ, याला बाजूला करून मग आपण विचार करू कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री. मग बाय आले एकत्र येऊ, भारतीय एकत्र आले आणि मायबाप त्याला तिसऱ्याला ओढलं. आता तिसऱ्याला ओढल्यावर त्या तिघाची धरपकड सुरू झाली. चौथा उभा राहिला. तो म्हटला, अरे आपण तिघ भांडणं करतोय, पण तो चौथा सरकार घेऊन पळाला म्हणजे आपण तिघ एकत्र. महाराज तसंच झालं, कोण पुढे एकत्र आले आणि कोण पुढे स्वतंत्र झाले समजायला तयार. महाराज असे 1 2 3 4 12 वाजून 3 मिनिटाला 12 तयार झाली. आणि तो वर गवळणीला मूर्छा येऊन पडली. गवळण हो, कृष्णानं म्हणावा त्या गवळ्याच्या रूपात, अरे झोपली का काय, उठ. ती म्हणजे झोपली का काय, आतापर्यंत एकावर मी रुबाब करीत होते, पण आता हे मायबाप असं म्हटलं. हा श्लेष अलंकार आहे. नवरती भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपदवी मागे. महाराज म्हणतात नवरसानं मायबाप ज्ञानेश्वरी कीर्तन गाथा प्रवचन हे भरून पाहिजे. प्रत्येक विभत्स रस, शांत रस, हास्य रस, करुण रस, मायबाप लक्षात ठेवा शृंगार रस, असे प्रत्येक रस असतात. रौद्र रस, मग याला मला विभत्स रस सगळे जण म्हणजे आता न्यायाने वाडा करायला गवळ्याच्या सगळे गवळी 12 गवळी, ती गवळण गाडी बैल दुपारच्या 12 वाजून 5 मिनिटाला नंदराजाच्या दारात आल्यानंतर म्हटले आमचं हे भांडण सोडा. म्हणजे झालं काय, आणि तो सगळा प्रकार एकाच मिनिटात गवळणीने सांगितला. कधीच पाणी मागत नाही, एकदाच मागितलं तर हा प्रकार झाला. म्हणजे बोल नवऱ्याला काम सांगशील का. गवळणीचं सांगतो, इथल्या गवळणीचं नाही. म्हणजे आयुष्यात नवऱ्याला काम सांगणार नाही. बोल गॅस भरून आणायला सांगशील का, नाही. बोल बँकेतून लाडक्या बहिणीचे पैसे देशील का, असं तिनं सगळे स्टाम्प लिहून दिले. सही करायला सुद्धा वेळ नव्हता. ती म्हणली एकच अंग फाकट करून घ्या, चिटकून घ्या, पण मला याच्यातून सोडा. मग नंदराजाला सांगितलं एक काम करू, आपली परीक्षा 12 फूट खोल आणि 12 फूट लांब एक खड्डा खांदा.
आणि म्हणजे ऐका, प्रतोयुगिका 12 जणांना लाईनीत उभा केला. हे 11 आणि 12ला गहू, समोर गाडी, बैल आणि मालकी. ज्याला मालकी, गाडी, बैल पाहिजे त्याला 1 2 साडे माडे 3 म्हटलं इकडून पलीकडे उडी मारायची. त्याची उडी आईला तिरावून पहिलं तिराला जाईल त्याची बाई, त्याचीच गाडी आणि त्याच्या बैल, हे सगळं त्याच. महाराज आता याला तर आधी तर धरून काम सुटलो आपण. सकाळ धरून काय खाल्लेलं नव्हतं. नंदराजे म्हटले 1 2 साडे माडे 3 म्हटलं ना महाराज. वाऱ्याच्या वेगानं 11 जण अलीकडून पलीकडे गेले. पण हा बिचारा मटकन खाली बसला. म्हटला आपण बचेंगे तो हावर लढेंगे, नाही भेटली तर तसेच रहेंगे पण मरेंगे नाही. महाराज असं म्हटल्यानंतर मग महाराज पलीकडे गेले ना. ते म्हटले बायको आमची. नंदराजे म्हटले जिथल्या बुरी तिथलेच बाबले. म्हटले चला आवाज होता. आणि ते जे रडत बसलो ना त्याला म्हटले इकडे. म्हणजे काय, ही तुझी बायको, ही तुझी गाडी, ही तुझ्या बायकोची गोल गोल साडी आणि हे सगळं घे. फक्त हात जोडतो, वृंदावनातून पलीकडे जाऊ नको. ऐका अशा अनेक घोड्या देवाने केल्या आणि घोड्या करून खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. म्हटले काय करा, गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गेले. रानात गेल्यानंतर अनेक खेळ खेळले.
त्या सुदाम्या वडजा वाकड्या म्हणू लागले खांदी भोवार पोटी बोका काय खेळायाचे सुख. म्हणजे आता देवा खेळ मोडावा परत आजी ओस अमरावती काला पहावया येती. हो मायबाप लक्षात ठेवा, सगळी ओस अमरावती झाली आणि त्या ठिकाणी काला पाहण्याकरता त्या ठिकाणी खाण्याकरता सगळे गोपाळ एकत्र झाले. आणि तो काला हो मायबा द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याने पेधा सोळाव्याच्या सानिध्यात ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी पांडुरंगाच्या सानिध्यात या ठिकाणी जो केला तोच काला आज गणपती बाप्पाच्या भानेश्वराच्या माझ्या आनंदाश्रम स्वामी आत्माराम बाबा आद्या महाराज महापुरुष शेख मोहम्मद महाराजांच्या या कृपा आशीर्वादानं आपण या गणपती मंदिरामध्ये करणार आहोत. मायबाप ज्यांच्या माध्यमातून मला आपण काला करतो त्यांचं एक नामस्मरण ज्ञानेश्वर कृष्ण मने अवधानी प्रकाश वासुदेवा ब्रह्मादिता उत्तम लोका Thank you.